शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आज जयदत्त क्षीरसागर यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाला शहराचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर व जयदत्त अण्णा यांचे बंधू रवींद्र क्षीरसागर यांची उपस्थिती होती। यावेळी या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये जयदत्त क्षीरसागर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। तसेच कार्यकर्त्यांमध्ये देखील याच विषयी चर्चा रंगत होती। नेमकं जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये त्यांची भूमिका काय आहे याविषयी त्यांनी त्यांचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे। यावेळी जयदत्त क्षीरसागर काय म्हणाले ऐकूया त्यांच्या शब्दात। नाही, कार्यकर्त्याचे मनोगत जाणून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे प्रयोजन होतं आजच्या या कार्यकर्त्याच्या मेळाव्याचं। मोठ्या प्रमाणावर नुसतं मतदारसंघातूनच नव्हे तर जिल्ह्यातले सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते ज्यांनी मला अनेक वर्षापासून साथ दिली ते नवीन जोमानं आणि उत्साहानं यावेळेस आले जी मला दिसली, त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले, त्याच्याशी मी संवाद साधला आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या जे टप्पे आहेत महत्त्वाचे, जे लोकांशी निगडीत आहेत, लोकांच्या भविष्याशी आणि भवितव्याशी, त्या संस्था त्या ठिकाणी योग्य माणसं जावीत, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असतील, त्यासाठी हा संवाद आणि लोकांना व्यक्त केलेली त्यांची लोकभावना मला निश्चित प्रेरणा देणारी राहील। आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर बरोबर असला तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ। नाही, निवडणुकीत मी सांगितलं की ही लोकशाहीची लढाई आहे आणि याच्यामध्ये यश अपयश जय पराजय येतच राहतं। त्यामुळं कुणी खचून न जाता आणि कुणी हुरळून न जाता, खचणं आणि हुरळणं हे निकालानंतर असतं थोडंफार, पण मला वाटतं पुनश्च एकदा नव्या ताकदीनं जोमानं सर्वांना एकत्रित येऊन सर्व जाती धर्माच्या लोकांनी बीड जिल्हा हा सहजीवनाकरता प्रसिद्ध आहे त्या दृष्टीनं प्रवास करावा। मी म्हटलं ना, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं लोकांना बोललोय मी। योग्य वेळी मी सांगितलं आता, तेच पुन्हा पुन्हा माझ्याकडनं पुनरुक्ती होते। नाही, लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळेस एवढ्या सायलेंट निवडणुका, म्हणजे कुठंही प्रदर्शन न करता आणि व्यक्त न होता मतपेटीतून व्यक्त होणं, अशा निवडणुका यावेळेस लोकसभेच्या झाल्या। इथंच नव्हे, अन्य ठिकाणी आपण पाहतो जे गाजावाजा सभा, प्रचाराच्या बैठका, लाऊडस्पीकर, भोंगे, दाबे या ज्या गोष्टी असायच्या ह्याचा भाग म्हणून, पण ह्यावेळेस अभावानं त्या गोष्टी आढळल्या आणि सर्वांनी आपलं लोकमानस जे असेल ते व्यक्त केलं मतपेटीच्या। आता येणारा काळ ठरवेल सगळ्या गोष्टी।